हे थांबलेले आपले दोन्ही घोडे. तर छोट्या घोड्याची होती आज पासिंग. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ. तुम्ही बघता एक नवीन ब्लॉग. तर घाटातला व्ह्यू एन्जॉय करत मी निघालो सासवडच्या आर-टी-ओ ऑफिसला छोट्या घोड्याची पासिंग करून घेण्यासाठी. जाता जाता आपल्या विठ्ठल महाराजांचं दर्शन घेतलं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आर-टी-ओ ऑफिसला जायचं कसं आणि काय काय प्रोसेस फॉलो करायची. तर पहिला ब्रिज न चढता तुम्हाला सर्व्हिस लेनला गाडी टाकायची आणि थोडंच पुढे गेल्यानंतर लेफ्टला गाडी घ्यायची. 2 ते 3 किलोमीटर पुढे आलात की असा बोर्ड दिसेल आणि अशी कमान दिसेल. ह्या कमानातून तुम्हाला गाडी आत पासिंगसाठी न्यायची आहे. इथंच आहे आर-टी-ओचं ऑफिस. तर हा भला मोठा ट्रॅक आणि ग्राउंड आहे. लाईन 5 वाजल्यापासूनच लागली होती, पण आपली पण गाडी 11व्या नंबरला होती. 7 वाजता येऊन देखील डॉक्युमेंट वगैरे दिले होते दादाने आणि जी-पी-एस पण देऊन गेलं होतं. तर जी-पी-एस अशा प्रकारचा होता बघा मित्रांनो. एक बटन दिलं होतं आणि त्यानंतर बॉक्स वगैरे होता. डॉक्युमेंट ओके दिले होते. चला म्हणलं आता थांबू आणि साहेबांची वाट बघू कधी येतात काय. लाईन तर मोठी वाढतच जात होती. साहेब काय आले नाही, म्हणलं नाश्ता वगैरे करून घ्यावं. आलो नाश्त्याला, या नाश्ता करायला. चहा तर आपल्याला कंपल्सरी लागतोच ना. मग काय चहा घेतला. ही आपली गाडी थांबली होती. मागून गाड्या तर येत होत्या आणि लाईन तर तशीच वाढत होत होती. तेवढ्यातच आपले दादा आले आपले वायर बियर घेऊन जी-पी-एस सेट करायला. जी-पी-एस त्यांनी सेट करून दिलं बघा. साईडच्या पट्ट्या आणि नंबर प्लेट होतेच आपलं. मागची तेवढी लावून दिली. तर पुढची पण त्यांनी पट्टी वगैरे लावून दिली आणि आपली गाडी टकाटक करून दिली. तर तेवढ्यातच आले आर-टी-ओ सर. त्यांनी आपले डॉक्युमेंट वगैरे चेक केले, चेसी नंबर चेक केला आणि गाडी आपली ओके साईन करून दिली. त्यानंतर झाली ना आपल्या टेस्टिंगला सुरुवात. ट्रॅकवर गाड्या नुसत्या धुराळ उडत होतं. तर हा अशा प्रकारचा ट्रॅक आहे. जास्त शूटिंगला अलाउड नव्हतं म्हणून शूट वगैरे केलं नाही. गाडी अशा प्रकारे पळवून चेक वगैरे करतात. इंडिकेटर, आपलं हेडलाईट, मागचे पार्किंग लाईट, मागची लाईट चालू आहे का नाही, ब्रेक लाईट चालू आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात मित्रांनो. सगळ्या गोष्टी ओके करूनच तुम्ही इथं या. एखादी गोष्ट ओके नसेल तर आणि त्यासाठी पण तुम्हाला पैसे द्यायला लागतील. तर असा फॉर्म वगैरे दिला होता. त्यावरती बॉक्स 6 करून दिलते आणि 6 राऊंड आपल्याला मारायचे होते. तर बसलो होतो. दुसरा राऊंड झालता पण एक पण सही झाली नव्हती. मग एक करत सह्या पण झाल्या आणि 6 राऊंड पण कंप्लीट झाल्या. त्यानंतर आपण सबमिट करून दिलं डॉक्युमेंट ऑफिसमध्ये आणि निघालो घराकडं मित्रांनो. तर म्हणलं 8 दिवसात आपलं परमिट ओके होऊन येईल. चला, तर घरी येऊन मस्त आराम वगैरे केला थोडासा. संध्याकाळी जायचा काय मूड नव्हता. आलो पप्पू शेठच्या रूमवरती. पप्पू शेठ करत होते जेवण. अक्षय, मी निवांत सगळेजण बसून गप्पा वगैरे मारत टाईमपास केला थोडा वेळ. तेवढंच थकवा गायब होऊन गेला. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट कायम मला होता. आता देखील तुमचा सपोर्ट आहे. असंच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि